ठेवले। आम्ही 2 दिवसात आम्हाला पाणी जर नाही मिळालं, आता इथे आम्ही जाळ केलेला आहे, याच्यात आम्ही जीव देऊ। पाणी लाव पाणी। आता 200 रुपयावर आम्ही मजुरी करतो। 200 रुपयाचं जर पाणी विकत घ्यायला लागेल आम्हाला तर जगून काय फायदा आहे। ग्रामपंचायत मधून आम्हाला पाणी भेटत नाही, घरकुल भेटत नाही, दुसरं काय नाही। ग्रामपंचायत असून नसून काय फायदा आहे आमचा। एकीकडे राज्य सरकार विविध योजनेचा पाऊस जनतेसमोर पाडत आहे, तर दुसरीकडे या सामान्य नागरिकांना होणाऱ्या नागरी सुविधाकडे दुर्लक्ष करत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। मंठा तालुक्यातील मोजे किर्ला या गावात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच अवस्था किर्ला गावाची झाली आहे। तब्बल मागील 6 महिन्यापासून गावकरी आपल्या रोजंदारीच्या पैशाला कात्री लावत टँकरने पाणी विकत घेत आहेत। त्यामुळे पोटा पाण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कमवलेला पैसा पाणी विकत घेण्यासाठी खर्च होत आहे। विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा करणारी विहीर पूर्ण भरलेली आहे। नदीला पाणी आहे, परंतु सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी धोरणामुळे गाव वेठीस आले आहे आणि त्याचा फटका गावातील गोरगरिबांना बसत आहे। वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नाकडे ग्रामपंचायतचे कुठलेही लक्ष नाही। उन्हाळ्यात कुठलीही विहीर सुद्धा अधिगृहीत केलेली नाही, त्यामुळे सुद्धा नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे। सर्व सुविधा असताना जर 12 महिने पाणी विकत घ्यावे लागत असेल तर ग्रामपंचायत करते काय, असा संतापजनक सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। कुठलाही प्रश्न निर्माण झाला की सरपंच, उपसरपंच वर्गणी जमा करतात, असा गंभीर आरोप सुद्धा नागरिकांनी केला। आपला ग्रामसेवक कोण हेच अजून गावकरी यांना माहीत नाही। गेल्या 3-4 वर्षात ग्रामसेवकाने गावात कुठलीच बैठक घेतली नसल्याची तक्रारही गावकऱ्यांनी केली आहे। ग्रामपंचायतला गौण खनिज, 15 वित्त आयोग, तांडा वस्ती, दलित वस्तीसाठी निधी उपलब्ध असताना हा निधी गेला कुठे याची विचारणा आता गावकरी करत आहेत। भर पावसाळ्यात पाणी प्रश्न गंभीर झाल्याने संतप्त नागरिकांनी हंडे घेऊन मोठे आंदोलन केले। येत्या 2-3 दिवसात पाणी प्रश्न मिटला नाही तर पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे आणि याची पूर्ण जबाबदारी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची राहील असेही सांगितले आहे। सो प्रीती अनिल खंदारे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत किर्ला यांनी स्वतः गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी दिली असून त्या स्वतः CEO मॅडम यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे यावेळी बोलताना म्हणाल्या। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। पाणी आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे का, सरपंच, उपसरपंच कुठे झोपले का? तुम्हाला पाणी विकत घ्यायला पाणी विकत घ्यायला प्यालो आम्ही। 150 रुपये लागाले एका दिवसाचे। 15 रुपये कॅन घ्यायला आले। ग्रामसेवक भेटला का तुम्हाला? कधीच नाही, इथं नाही। तोंडच नाही, माहित बी नाही कोणाला कोण पण उचलत नाही ते ग्रामसेवक। मग तुमच्याकडून पट्टी कशाची घेते? वर्गणी आमच्याकडून घेते तर खाऊन जाते तिकडे, तेच खाऊन घेते जमा करून। सरपंच नाही पाहत, कोण नाही पाहत। ग्रामसेवक कधी भेटला का तुम्हाला? आम्हाला भेटलाच नाही, आलाच नाही त्या गावामध्ये। या गावात मला चलता नाही, त्याच्यामुळं आम्हाला हंडा भरून पाणी आणता येतं का? चिखलामध्ये जावं लागतंय, कसं आणा पाणी? आमची वय आहे का पाणी आणायची? एवढं मोठं भांडा येतं का पाण्याचं? आम्हाला दम येतंय, कसं पाणी आणा? कोणाच्या भरोशावर जगावं आम्ही? काहून ग्रामपंचायत पाणी नाही देत का तुम्हाला? कुठं पाणी द्यायला लागले आम्हाला? कोणी पाहत नाही, काय नाही, आम्ही दैन करत बसलो। उन्हाळ्यातील अडचण आम्ही समजू शकतो, गावाला पाणी नाही, पण आता भर पावसाळ्यामध्ये विहीर भरलेली असताना जर किर्ला गावात पाणी मिळत नाही म्हणजे ही किर्ला गावावर खूप मोठी शोकांतिका आहे। याला म्हणजे किर्ला गावामध्ये कमीत कमी 6 महिन्यापासून पाणी नाहीये।
आणि याचे सर्वस्व जबाबदार ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच आहेत. ग्रामसेवक साहेबांना, सरपंचाला, उपसरपंचाला वारंवार सांगितलं गेलं, सूचना दिल्या गेल्या पाण्याबद्दल, पण अजून तरी गावातील कुठेही पाण्याचा मेळ नाही. गावातील पाण्याची विहीर, सरकारी पाण्याची विहीर भरलेली असताना गावामध्ये मोटर नाही. का नाही, कशामुळे नाही हे वारंवार विचारलं, पण यांचा काहीही प्रतिसाद आलेला नाही. आणि येत्या 3 महिन्यापासून ग्रामपंचायतला कुलूप आहे, कोणीही ग्रामपंचायत उघडत नाही. आणि गावातील डिप्पी सुद्धा जळालेली आहे, त्या डिप्पीचा सुद्धा अजून कोणीही उल्लेख केलेला नाही. ग्रामसेवक साहेब 10 वाजेपर्यंत फोन उचलत नाही, 10च्या नंतर मोबाईल ऑफ करतात. कशामुळे करतात? का करतात? सरपंच साहेब सकाळी 7ला घर सोडते, संध्याकाळी 7 पर्यंत येत नाही. उपसरपंच तेच करतात. वारंवार सूचना देऊन, वारंवार हे करून का नेमकं हे किर्ला गावाचं एवढं दुर्भाग्य का? हा प्रश्न माझा सरपंच, उपसरपंच आणि भूमिका काय आता ग्रामसेवक यांना आहे. आमची भूमिका काहीच नाही की असं सर्वसामान्य, आता हा माणूस आहे, हा माणूस 200 रुपये रोजानं जातो आणि याला जर पाणी रोज 100 रुपयाचं विकत घ्यावं लागलं, आज तुम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये इथे एक आत्मदहनाचा इशारा दिला, तो प्रत्यक्ष शासनाला दिला का तुम्ही पाणी जर 2 दिवसाची मुदत दिली, तुमची पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका म्हणजे जर येत्या 2 दिवसात पाणी नाही आलं आणि तर जो आत्मदहनाचा पंचायत समितीला आम्ही हे करणार आहे ते येत्या 2 दिवसात जर नाही झालं तर याचे सर्वस्व जबाबदार ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच राहतील. आणि माहितीचा अधिकार आम्ही दिलेला आहे. अद्याप आम्हाला आता माहितीचा अधिकार देऊन जवळपास 22 दिवस झाले, अद्याप आम्हाला माहिती मिळालेली नाही. माहिती का मिळत नाही? सरपंच, उपसरपंच तिकडे फोन करून सांगतात की या मुलाचं काही खरं नाही, हा उठला आणि माहितीचा अधिकार देत सुटला. याचं तुम्ही काहीही मनावर घेऊ नका. का? सर्वसामान्य जनतेचं असं मरण कुठपर्यंत? आम्हाला लवकरात लवकर तात्काळ 2 दिवसाच्या आत पाणी आणि 2-3 दिवसाच्या आत माहितीच्या अधिकाराची पूर्ण माहिती ही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी न दिल्यास पंचायत समितीला किर्ला गावातील त्रस्त जनता ही आत्मदहन करील.